तर मित्रांनो, मी सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या गावातली अंगणवाडी शाळा बालवाडीमध्ये तिथं रानभाजी महोत्सव म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांनी साजरा केलेला तो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये आजनवळे गावामध्ये मुलांच्या पोषणासाठी आपण हिरव्या देवाची जत्रा हा कार्यक्रम राबवण्यात आला. इंडस्ट्री मुकुल माधव फाउंडेशन ट्रेनिंग कम्युनिटी ॲक्शन फॉर न्यूट्रिशन प्रक्रियेतील हा आज हिरव्या देवाची जत्रा पोषण आपल्या गावामध्ये साजरा करत आहोत आपण. तर आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आपल्या हिरव्या देवाची जत्रा आपल्या गावामध्ये आसपासच्या डोंगराळ भागामध्ये रानभाज्या असतात. रानभाज्या असतात पण आपण म्हणजे आपले माहिती असतं का रानभाज्या काय हे आपल्याला माहिती नसतं. आपण त्याच्यासाठी काय करतो, रानातून त्या भाज्या आणतो आणि उपयोग करावा म्हणजे आहारामध्ये. आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असते रानभाज्यांमध्ये. गरोदर स्तनदा माता असतील त्यांनी जर खाल्ल्या तर त्याच्यामध्ये त्यांना भरपूर प्रमाणात हे रक्तवाढीसाठी चांगले असतात रानभाज्यांचा उपयोग. तसंच आपण हे स्टॉल लावले आहेत, त्याच्यासाठी एक बाळकोपरा तयार केला आहे. मोड आलेले कडधान्य आहेत, परत डाळी आहेत, परत आहार प्रात्यक्षिक बनवला आहे. आणि एक आपण मुलांच्या अंगणवाडीमध्ये वजन उंचीचा एक हे प्रो चार्ट लावला आहे. त्याच्यावरती मुलाचं वजन मुलाचं मुलीचं वजन कशा पद्धतीने असतं आणि त्याच्यात कलर आहेत हिरवा, पिवळा आणि लाल. तर ते हिरवा, पिवळा, लाल कलर आहे. पण आपण अंगणवाडीत मुलांना पाठवतो पण आपल्याला माहित नसतं आपलं मुलं कमी वजनाचं आहे किंवा कुठल्या श्रेणीत आहे. लाल, पिवळा, हिरवा हे कलर पण माहित नसतं. आता बऱ्याचशा पालकांना माहिती झालंय. सुदृढ बालक असेल तर ते अगदी व्यवस्थित. चाव्याचा बार आहे, कुरडूची भाजी, चिचुरडा आहेत, कैलेची भाजी आहे आणि रानआळू आपल्या रानआळूची भाजी आहे. तर अंगणवाडीमध्ये अमृतहार योजना एक चालू आहे. याच्यामध्ये गरोदर स्तनदा मातांना चपाती, भाजी, अंड, शेंगदाणे लाडू, वरण भात असा आहार दिला जातो. आणि हे तृण म्हणजे डाळी, कडधान्य याच्यामध्ये एक स्टॉल लावलेला आहे. डाळ, वाटाणा, सफेद वाटाणा, शेंगदाणे, मुगाची तुरीची डाळ, इकडं बाजरी, नाचणी, गहू, मटकी, मूग, हरभरा, तांदूळ, काळेवाल, राजमा आणि हे मोड आलेले कडधान्य. याच्यामध्ये मूग आहे, मटकी आहे, हरभरा आहे, वाटाणा आहे. आणि एक अंगणवाडीमध्ये बाळकोपरा एक आपण लावलेला आहे. ते बाळकोपऱ्याचं महत्व म्हणजे पालकांनी असा बाळकोपरा घरामध्ये करून त्याचा मुलांना वापर करावा. कामाला गेल्यावरती महिलांनी मुलांना कोपरा लावून ठेवल्यावर बाळ स्वतःच्या हाताने खाऊ शकतो. वजन उंची बाळाची घेतो आपण, वजन उंची घेतो पण आपल्याला माहित नसतं का बाळ कुठल्या श्रेणीत आहे किंवा कुठल्या कलर मध्ये आहे. मग आपण याच्यासाठी काय उभी करू तुम्हाला तुमच्या लक्षात येईल का आपलं बाळ कुठल्या श्रेणीत आहे. तर हे लाल कलर आहे, त्याच्यामध्ये पिवळं कुपोषित बाळ म्हणून आपण हे करतो. आणि हे पिवळा पट्टा आहे याच्यामध्ये मध्यम कुपोषित बाळ. हा हिरवा पट्टा आहे याच्यामध्ये सुदृढ बाळ म्हणजे नॉर्मलला असतं ते बाळ.
बाळाचं पण वजन वाढत नाही, उंची वाढत जाते, बाळाचं पण वजन वाढत नाही. त्याच्यासाठी आपण आहाराची काळजी घेतली पाहिजे बाळांची. एक बाळ इकडे वजन वाढले का नाही. जे कमी वजनाचं बाळ असते त्याच्या 8 दिवसांना वजन घेतली जातात, कारण का त्याचा पाठपुरावा का करतो आपण, तर बाळ वजन किती वाढलंय बाळाचं, आहार आपण दिल्यावरती बाळाचं वजन किती वाढले. आणि नुसतं खायला देऊन वजन वाढत नाही. आजनवळे गावामध्ये आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं गरोदर मातेची पोषणाची ओटी म्हणून एक कार्यक्रम घेतोय. तर म्हणजे नाही का, हे पोषणाची ओटी म्हणजे काय, तर आपल्या इकडं याने गर्भपात होतो अशी समस्या आहे. पण पोषणाची ओटी कशासाठी, तर ह्या महिलेना हे रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि तिचं बाळ सुदृढ जन्माला आलं पाहिजे. 2.5 ते 3 किलो बाळ जन्माला आले ते नॉर्मल जन्माला येतं, म्हणून ही आज आपण महिलेची पोषणाची ओटी भरतोय. हे बघा, आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मटकी भेळचा नाश्ता महिलांना आणि मुलांना देणार आहोत. तर हे मटकी भेळ कशासाठी, तर मोड आलेलं कडधान्य आपल्या पोटात गेलं पाहिजेत. मोड आलेल्या याच्यामध्ये जास्त जीवनसत्व असतात, म्हणून आपण मटकी भेळ महिलांना आणि मुलांना देणार आहोत. तर याच्यामध्ये मटकी भेळ कशी तयार करायची, तर याच्यामध्ये भेळीचे मुरमुरे घ्यायचे. पचनासाठी हलका असतं हे, नाही का, मोड आलेले कडधान्य, याच्यातून जास्त जीवनसत्व मिळतात आपल्याला. तर याच्यामध्ये भेळ घ्यायची. तुम्ही आता म्हणजे करून देऊ शकता घरी आणि तुम्ही पण खाऊ शकता. हे बघा, इकडे बघा, सगळ्यांनी अशी मटकी भेळ बनवायची बरं का घरी, आणि मुलांना पण द्यायची आणि तुम्ही आपण खायची. याच्यामध्ये आपण मटकी टाकणार मोड आलेली, आणि मूग टाकणार, हरभरा टाकणार, चाट मसाला एक वापरणार त्याच्यामध्ये, म्हणजे चवदार लागते. आणि मग सगळ्यांनी नाश्ता म्हणून खायचा. त्यामध्ये टाकायचं म्हणजे यांना चव येते जिभीला.